आज आणला होता दादांच्या कार्यक्रमासाठी, तर बॅनर्जी सर म्हणले आमच्याकडे माईक नाहीये, मग आता हा स्पीकर नाहीये, त्यामुळे हा स्पीकर सुद्धा आज आपण या ठिकाणी भेट देतो आहे। ही भेट नामदार चंद्रकांत दादा पाटील हे 1,12,041 मतानं विजयी झाले, याबद्दल जशी आहे तशीच दादांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं आणि चांगलं खातं की ज्याद्वारे महाराष्ट्रभर दादा त्यांच्या कार्याचा ठसा उमटवू शकतील ते मिळावं, अशी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीनं मी या ठिकाणी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। अमित कुमार बॅनर्जी सर दोन शब्द बोलण्यापूर्वी दादा एक मागणी करायला थोडासा उशीर झाला। आपण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होतात आणि बालग्रामच्या वतीने एक ITI चालवलं जातं ज्याला परवानगी आहे पण ग्रँट नाहीये। आता ज्या वेळेला आपण या 130 मुली आता या ठिकाणी आहेत, 80 मुलं आहेत, अशा बालग्रामच्या 10 शाखा महाराष्ट्रात कार्यरत आहेत आणि बॅनर्जी सर कलकत्त्याहून जेव्हा बालग्रामचे संचालक म्हणून या ठिकाणी आले त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचा संकल्प केला। त्या संकल्पाला अनुसरून आज ते या ठिकाणी बालग्राम मळवलीमध्ये भाजीमध्ये चालवतात। असेच महाराष्ट्रात इतर अनेक केंद्र आहेत। या पुढील काळामध्ये दादा तुमचा आशीर्वाद हा त्यांच्या पाठीशी राहावा। मी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून जेव्हा जी मदत लागेल ती त्यांना करणारच आहे, पण तुमचा आशीर्वाद लाभला तर या संस्थेच्या माध्यमातून अनेक अनाथ मुलामुलींचा सांभाळ होऊ शकेल। यात देवदासींची मुलं आहेत अनेक, मी आता त्याचा उल्लेख करत नाही, पण अनेक महाराष्ट्राच्या भागातून या मुलींचा सांभाळ केला जातो। त्याबद्दल बॅनर्जी सरांना त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत। मी बॅनर्जी सरांना 2 मिनिटं बोलायची विनंती करतो, त्यानंतर दादा आपल्याशी संवाद साधतील आणि मग आपण हा कार्यक्रमाचा समारोप करू। माझ्यासोबत क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या विश्वस्त नगरसेविका माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे विश्वस्त सतीशजी कोंडाळकर व इतर मान्यवर उपस्थित आहेत। बॅनर्जी